संध्याकाळी लागली होती मला खूप भूक. म्हटलं आता काय बनवायचं खायला, विचार करतच होती. तेवढ्यात लक्षात आलं की बेसनचं पीठ आहे घरामध्ये. मग काय होतं तेवढं पाकिटातलं बेसनचं पीठ एका टोपामध्ये काढून घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडीशी चवीनुसार साखर, त्याचबरोबर थोडंसं मीठ, असं सगळं टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून एक मस्तपैकी असं बॅटर बनवून घेतलं. आणि नंतर लक्षात आलं की बॅटर थोडंसं जास्तच पातळ झाले, म्हणून थोडासा रवासुद्धा टाकला, थोडंसं तेल टाकलं, त्याचबरोबर एक पूर्ण इनोचं पाकिट मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पुन्हा हे सर्व छान असं फेटून घेतलं आणि एक फ्लफी बॅटर तयार करून घेतलं. तुम्हाला आत्तापर्यंत लक्षात आलेलंच असेल का मी काय बनवत आहे. मग काय ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर आहे ना, एक भांडं घेतलं, भांड्यामध्ये आहे ना तेल लावून घेतलं आणि आतल्या बाजूने तेल छान असं पसरवून घेतलं. तयार केलेलं बॅटर त्या भांड्यामध्ये टाकलं आणि आता आपल्याला हे सर्व आहे ना 30 मिनटं तरी छान असं वाफवून घ्यायचं आहे. मी आहे ना गॅसवरती कढई ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी ठेवलं होतं. छान असा जुगाड केला होता, कारण की माझ्याकडे आहे ना स्टँड नव्हता. त्यानंतर ते भांडं त्याच्यामध्ये ठेवलं आणि 30 मिनटं वाफवून घेतलं. 30 मिनटानंतर बघू शकता इथे आपला इन्स्टंट पद्धतीने ढोकळा तयार झालेला आहे, जो खरंच खूप छान झाला होता चवीला. नंतर आहे ना ते भांडं मी काढून घेतलं आणि पहिल्यांदा छान असं थंड करून घेतलं. एका प्लेटमध्ये तयार केलेला ढोकळा अशा पद्धतीने काढून घेतला आणि कसलं भारी दिसत होतं नाही का. आणि मी तर खूपच खुश झाली होती, कारण की आहे ना असं कधी कधी परफेक्ट ढोकळा बनत नसतो माझ्याकडून आणि बऱ्याचशा चुका होत असतात, पण ह्या वेळेला मात्र छान असा ढोकळा तयार झाला होता. नंतर आहे ना मी त्याला अशा पद्धतीने कापून घेतलं आणि वरतून आता आपल्याला स्पेशल तडका तयार करून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये तेल घेतलं, तेल छान गरम केलं का त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिली, थोडंसं पाणी टाकलं आणि थोडीशी साखर टाकली. असा हा तडका तयार करून झाल्यानंतर आहे ना चमच्याच्या साह्याने ढोकळ्यावरती सगळीकडे असा छान असा पसरवून घेतला आणि बघू शकता किती छान दिसतंय ना. आणि खरंच आता हे बघून झाल्यानंतर मला खरंच खूपच भूक लागली होती. मग काय तयार केलेला ढोकळा आहे ना मस्तपैकी खाऊन घेतला. तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.